रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, गोड पाणी असणाऱ्या विहिरीच्या तळाशी थोडा का होईना गाळ हा असतोच. मग चांगले विचार करणाऱ्या, चांगलं वागणाऱ्या आणि इतरांसाठी काहीतरी चांगलं करणाऱ्या व्यक्तीमध्ये थोडंफार दोष हे असतातच. तेवढा फरक आपण पाडून घ्यायचा नसतोय, कारण ती व्यक्ती इतरांना त्रास देत नसतात. पण दोस्तानो, लोकांना नेमका चांगल्या ठिकाणी चुकीर काढण्याचा नाद असतोय. दोस्तानो, आपल्याला माहिती आहे, एखादा वाईट व्यक्ती असेल तर त्याच्यापासून 4 हात दुरून लोक चालतील, पण चांगल्याचे हात धुवून मात्र मागे लागतील. कारण दुनिया अशीच आहे. म्हणून दोस्तानो, जी लोक समाजासाठी चांगली असतात, चांगली वागत असतात, समाजासाठी चांगलं काहीतरी करत असतात, त्यांना साथ द्या, त्यांना दोष देऊ नका. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जन्म निश्चित आहे, मरण पण निश्चित आहे, आणि कर्म चांगलं असेल तर लोकांच्या आठवणीत राहणंही निश्चित आहे. माणूस किती खरेपणानं वागणारा असला तरी तो खोटं बोलतोच, जेव्हा त्याला एखादी महत्वाची व्यक्ती गमवायची नसते. नात्यावर कधी भावनांचं ओझं देऊ नका. नाती मुक्त असू द्या, त्यांच्यावर निर्मळ प्रेम करा. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिला पूर्ण स्वातंत्र्य द्या. अगदी आपल्यावर प्रेम करायचं की नाही याचं सुद्धा. इतरांना सुधारण्यासाठी मर्यादित वेळ द्या, नाहीतर तुम्ही तुमचं आयुष्य बिघडवून बसाल. ज्या घरात बापाला दारूचं व्यसन असतं आणि आईला देवाचं व्यसन असतं, ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहत नसतं. प्रत्येक माणसाचे 2 चेहरे असतात. एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसतो, पण जगणारा डोकावून पाहावा लागतो. एखादी व्यक्ती जर तुमच्याशी रागात बोलत असेल तर तिचं बोलणं नीट ऐका. रागातल्या व्यक्ती मनातल्या तळागाळात साचलेलं सगळं वर काढत असतात. म्हणून कोणाचा खरा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला राग येईल असं वागून बघा. रागातही जी माणसं मर्यादेत वागतात त्यांच्याशी असलेलं नातं कधीही तोडू नका. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते, पण ती पहिल्यासारखी कधीच होत नाही. मग ती वस्तू असो किंवा माणसाचं मन. दुसऱ्याविषयी वाईट बोलणं हे सोपं असतं. फक्त एकदा स्वतः विचार करून बघा, आपण किती धुतल्या तांदळासारखं आहोत. माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही, दुःखाची चव सांगत बसतो. तात्पुरतं मन रमवून आठवणी टाळता येतात, पोचता येत नाहीत. एकदा निर्णय घेतला की निर्णयावरून मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधी इतिहास रचू शकत नाहीत. बायको या शब्दाला जर फोडले तर बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कमपणे उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी, आणि को म्हणजे
कोणासाठीही नाही, तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी, सुखदुःखात साथ देणारी. म्हणून तिला बायको असं म्हटलं जातं. बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते. एक वेळ कुत्र्यावर विश्वास ठेवा, पण प्रेमावर नाही. कारण कितीही जीव लावला तरी शेवटी फक्त आठवणी भेटत असतात, ती व्यक्ती नाही. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करा, इतरांसोबत नको. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्यानं घेतलेली मालमत्ता असते. किती माझी माझी म्हणला तरी ती एक दिवस खाली करावीच लागत असते. स्वतःहून बोलणं बंद केल्यावर समजतं कुणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे, कुणाला आपल्याशिवाय करमत नाही, आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे, कुणासोबत नावापुरतं नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रोसून बसायचं आणि गंमत बघायची. रस्त्यानं चालताना आपल्याला दुर्गंधी लागली तर आपण नाक दाबून झपाट्यानं पाय उचलून पुढे निघून जातो. तिथं थांबण्याच्या भानगडीत पडत नाही. हाच नियम आयुष्यालाही लावा. आयुष्याच्या वाटेवर कोणी चुकीची किंवा वाईट व्यक्ती भेटली तेव्हा तिच्या कोणत्याही कृतीला प्रतिक्रिया तसंच वायफळ प्रश्नाला प्रत्युत्तर देऊ नका. उलट जमेल तेवढ्या लवकर अशा व्यक्तीपासून दूर जा. म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या समस्या तिथल्या तिथं मिटतील आणि कोणतंही वादळ तुमच्या आयुष्यात येणार नाही. आपण ज्या कर्मानं दुसऱ्याला छळतो त्याच कर्मानं आपला सर्वनाश होतो. किती ताकद पैसा असू द्या. म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दाखवू नका, कारण नियती बदला घेत असते. जगाचा व्यवहार हा तुम्हाला शिकायचा असेल तर पैसेवाल्याकडे जाऊन बघा, आणि तुम्हाला माणुसकी पाहायची असेल तर गरीबाच्या घरी कधीतरी जाऊन बघा. तुम्हाला कळेल की गरीबाच्या घरी व्यवहार नसतात, माणुसकीचा झरा वाहत असतो. स्पर्श न करताही प्रेम करता येतं.